जिथेही बघतोय तिथे फक्त कोंबड्यांचीच दुकानं दिसतायत. चारी बाजूंना कोंबड्यांची दुकानं असल्यामुळे जंगलात मला कोंबडी दिसत नाहीये. कोंबडी तर सोडाच, पण दुकानं झाल्यामुळे मला कोंबडीचा एक पंख सुद्धा मिळत नाहीये. काय करू? हे तर कोंबडीचं पीस दिसतंय. हे कुठून आलं? असं वाटतंय या घरात कोंबडी नक्की शिजते आहे. खूप दिवसांपासून सुगंध नाही मिळाला. अरे बापरे, माझं डोकं. हे काय आहे? आई, मला माझं पुस्तक नाही मिळत आहे. काय? पुस्तक नाही मिळत आहे? उद्या तुझी परीक्षा आहे, तिथेच कुठे ठेवलं असेल, शोधून वाच. खूप हुशार आहे, पण माझ्यापेक्षा हुशार नाहीये. पुस्तक बाहेर फेकून स्वतःला खूप हुशार समजतो. आजकालच्या मुलांना काही शिकायचं नसतं तर काहीतरी कारण शोधत असतात. वा, गावातली गावराणी कोंबडी. मजा येईल. ये ये इकडे ये. अरे, याची आई आली. असं वाटतंय सोबत तिचा नवराही येतोय. अरे वा, भरलेला परिवार आहे. वा, एक एक करून खाईल तर खूप दिवस निघून जातील. आणि यांच्या सोबत ही छोटी पिल्लं, त्यांची चव तर काय सांगू. देव जेव्हाही देतो छप्पर फाडून देतो. पूर्ण कोंबडीचा भांडार. यांना खायचा विचार करून करून तोंडात पाणी येतंय. अच्छा, ऐका, मी यांना पाढे तर शिकवले आहे, पण ABCD कसं शिकवायचं आपण? ABCD? ते काय असतं आई? इंग्रजीची अक्षरं. यांना ABCD शिकवायचं आहे, पण कसं शिकवायचं आपण? कोण शिकवेल यांना? ABCD शिकवणाऱ्या एखाद्या चांगल्या शिक्षकांना घेऊन या. मी शोधून घेऊन येतो. या जंगलात यांना कोण शिक्षक मिळणार आहे? पण यांना ABCD शिकवणारा इंग्रजी शिक्षक हवाय. आणि मला काय पाहिजे? मला कोंबडी पाहिजे. दोघांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मला इंग्रजी शिकावंच लागेल. डिंगे डिंगा डिंगे डिंगा. Wow! Success! मी खूप शोधलं, पण ABCD शिकवणारं मला कुठेच नाही मिळालं. हॅलो कोंबडीचे बाबा आणि कोंबडीची आई. हाऊ आर यू? हाय चिल्ड्रन्स, आर यू हॅपी? काय? कॉफी? आई, हे कॉफी मागताय. कॉफी चहा वगैरे नाही. हॅपी म्हणजे आनंदी होणं. इंग्लिश आहे हे, इंग्लिश. इंग्रजी? तुम्ही इंग्रजी शिकवता? आय एम सॉरी, मी तर माझ्याबद्दल सांगायचंच विसरलो. आय एम कोल्हा शिक्षक. जंगलात स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतो. मी मूर्ख मुलांना थोड्याच दिवसात म्हणजे फार कमी वेळात इंग्रजी वाचायला आणि बोलायला शिकवतो. आता इतक्यातच मी 2 जंगली कोंबड्यांच्या परिवाराला इंग्लिश शिकवलं. एका झटक्यात त्याच्या परिवाराला ABCD कोणी शिकवला? मी शिकवला. आणि जे माझ्याकडे क्लासला येऊ शकत नव्हते त्यांना मी घरी जाऊन होम ट्युशन सुद्धा दिले. हो हो, चालेल आम्हाला.
या पोरांना काय तुम्ही ABCD शिकवू शकता? यात कोणती मोठी गोष्ट आहे? इंग्रजी शिकवणंच तर माझं काम आहे. यांना शिकवता शिकवता मी तुम्हालाही इंग्रजी शिकवून देईल. आम्हाला पण? का नाही? जर तुम्हा सगळ्यांची इच्छा असेल तर तुम्ही सगळे इंग्रजी शिकू शकता. शिक्षणाचं काही वय नसतं. अच्छा अच्छा. आता आम्ही शिकून काय करणार नेमकं? तुम्हाला काही करायची गरज नाहीये. जे काही करायचंय ते मी करेन. तुमचे जे नातेवाईक असतील किंवा शेजारी असतील त्यांनाही बोलवून घ्या. त्या सर्वांना एका झटक्यात फर्राटेदार इंग्रजी शिकवून देईल. त्या लोकांना आम्ही नंतर बोलवू. पहिले यांना ABCD तर शिकवून द्या. ओके ओके. चला मुलांनो, मी तुम्हाला इंग्रजी शिकवतो. चला. A&T ant. B-A-T bat. C-A-T cat. D-O-G dog. E-L-E-P-H-A-N-T elephant. F-A-N fan. G-U-M gum. H-E-N hen. I-C-E-Eyes. J-O-K-E-R joker. K-I-T-E kite. L-A-M-P lamp. M-A-N-G-O mango. N-O-S-E nose. O-R-A-N-G orange. P-A-R-R-O-T parrot. Q-U-E-E-N queen. R-A-I-N-B-O-W rainbow. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M-N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M-N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. S-H-E-E-P sheep. T-I-G-E-R tiger. U-M-B-R-E-L-L-A umbrella. V-I-O-L-I-N violin. W-W-A-T-C-H watch. X-R-A-Y X-ray. Y, oh God. Y-A-K yak. Z Z-E-B-R-A zebra. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M-N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M-N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M-N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M-N-O-P-Q-R-S-T-U
माझी जुनी युक्ती काही आजकाल काम करत नाही यार. गेले ते दिवस जेव्हा मला चांगले ससे आणि हरिण मिळायचे. हा, सोन्याचे दिवस होते ते माझे. हा. अरे खोदा पहाड आणि निकला चुहा, काय होत नाही. उंदीर तर आहे. हा उंदीर रताळ घेऊन कुठे चाललाय? आज तर मेजवानी आहे. थांब तिथे. कोण आहे तू? मी तुला इथे आसपास कधीच नाही पाहिला. अरे काय, तू ऐकलं नाही का मी काय बोललो? हो, मी ऐकलं. काही गरज नाहीये. मी का माझ्या शिकारीचं नाव आणि त्याच्या जागेबद्दल विचारू? मला घाबरायचं काही कारण नाही. मला तर फक्त डोकं लावायचंय. आईने मला शिकवलं होतं की सगळ्या संकटांचं निवारण फक्त डोकं लावून होऊ शकतं. मला एकदा करून पाहायला हवं. अरे कोल्हे दादा, मी तर माझ्या चांगल्या मित्राकडे अस्वल रेड्याकडे भेटायला चाललोय. अस्वल रेडा हा कोणता जीव आहे? तो एक असा जीव आहे ज्याचं शरीर अस्वलासारखं आहे आणि तोंड म्हशीसारखं आहे आणि त्याचं आवडतं खाद्य कोल्ह्याचं मांस. काय हा मला खरंच सांगतोय? असा कोणता जीव आहे? जर तू अस्वल रेड्याला बघितलं नसशील तर माझ्यासोबत चल कोल्हे दादा. रस्त्याने जाता जाता आपण गाणी म्हणत जाऊ. अरे ठीक आहे, मी तुझ्यासोबत आलो असतो, पण माझ्या एका नातेवाईकाचा वाढदिवस आहे. मी आता तिकडेच चाललोय. तू जा पुढे. अरे बाप रे, मला तर त्याचं नाव ऐकूनच भीती वाटली. मी तर आता इथून पळतो. किती वेळ झाला मी असाच बसलोय. कमीत कमी एक ससा तरी इथून जायला पाहिजे. भूक लागली आहे. इथे बसून काही नाही होणार. निघतो मी इथून. एक उंदीर पुरेल मला. अरे काय तू अंधळा आहेस? कोणाही समोर कधीही उडी मारतोस? तू मला ओळखलं नाहीस का रे? तसं तर सगळे लहान प्राणी मला बघून घाबरतात. अच्छा, पण मी तर तुला हुशार, चांगले कपडे घातलेला एक तरुण मुलगा समजत होतो. छे, असं तर नव्हतो बोललो मी. तर मग? जसं काही तुला कळलंच नाही. हा तर खूपच मूर्ख दिसतो. जर मी सतर्क राहिलो तर मी याच्या तावडीतनं सुटू शकतो. हो ठीक आहे. तुम्ही कोणीतरी चांगल्या व्यक्ती आहात. तुम्हाला काय हवं? मला तुला खायचंय. मी तर माझ्या चांगला मित्र अस्वल रेड्याला भेटायला चाललोय. अस्वल रेडा? हो, अस्वलासारखं शरीर आणि रेड्यासारखं तोंड आणि पक्षी त्याचं आवडतं खाद्य आहे. तू पण माझ्या सोबत चल. रस्त्याने जाता जाता आपण खूप सारे गाणे म्हणूया. माझा मित्र तुला पाहून खूप खुश होईल. चल. अरे मित्रा, मला जरा बरं नाही वाटत आहे. ताप आणि खोकल्यासारखं वाटतंय. तू जा, मला नाही यायचं. मूर्ख, इकडले सगळे लोक मी जे काही बोलतो त्यावर सहज विश्वास ठेवतात. हे काय? तू मला पाहून घाबरला नाहीस? अरे बापरे, मी तर घाबरलो. मी दोनदा घाबरलो. अजून एकदा घाबरायचं आहे का? तू काय माझी चेष्टा करतोयस? अरे नाही, मी तर घाबरलो. मला काहीही करून ह्याला इथून पळवायला हवंय. काय तू मला पाहून माझी सुंदरता बघतोयस का? मी विचार करत होतो की मी तुला खाऊन टाकेन. अरे हो का? मग तर तुला थोड्या वेळ थांबावं लागेल. का बरं?
कारण मी माझ्या सगळ्यात चांगल्या मित्राच्या घरी अस्वल रेड्याकडे चाललोय ना. अस्वल रेडा हा कोण आहे? हा तो एक असा जीव आहे जो दिसतो अस्वलासारखा पण ज्याचा चेहरा रेड्यासारखा आहे आणि त्याला सापासारखे फक्त मांसाचे प्राणी खूप आवडतात. कोण आहे तो? असा कुठला जनावर तरी आहे का? म्हणूनच तर मी चाललोय. तुम्ही पण चला. जाता जाता आपण रस्त्यात खूप सारी गाणी म्हणू. अरे मित्रा, आज नाही, तू जा. अरे बाप रे, आता मी वाचलो. ना 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 ना. अरे हा कोण आहे? मी कोण आहे? अरे बाप रे, हा कोण आहे? तू एक उंदीर आहेस ना? मला काही करून माझा जीव वाचवून इथून पळावं लागेल. जे मी विचारतोय तू ऐकलं नाहीस? हो, मी एक उंदीर आहे. तुम्हाला काय हवंय? काय बोललास तू? आजपर्यंत कोणीही माझा अपमान केला नाही. तू असं म्हणू शकतोय कारण तू आतापर्यंत कोणा शक्तिमानचा सामना नाही केलाय. अच्छा, असं आहे तर. अरे काय नाही. थांब तू जरा. तुला काय वाटतं मी कोण आहे? ह्या जंगलातले सगळे प्राणी मला बघताच घाबरून जातात. खोटं नको बोलू. आधी सिद्ध करून दाखव. बरं, ये माझ्या मागे जरा. मी तुला सांगतो की मी कोण आहे ते. तू म्हणतोच आहेस तर मी बघून घेतो. ओय! अरे माझ्यावर दया कर, मला मारू नको. मला वाटतं हा जे म्हणतोय त्यात तथ्य आहे. अरे ए! तो खरं बोलत होता. हा काही असा तसा जनावर दिसत नाही. अरे हा तर तोच अस्वल रेडा आहे ज्याबद्दल उंदीर सांगत होता. मी गरीब बिचारा भालू आहे. मला माफ कर. मी तुला न ओळखताच तुला आव्हान दिलं. आता मी तुझी ताकद ओळखतो. कृपा कर आणि मला सोडून दे. ठीक आहे, मी तुला माफ करतो पण माझ्या आजूबाजूला पण कधीच भटकायचं नाही. चल निघ. मूर्ख पळाला आणि माझा जीव वाचला. जंगलाजवळ एका गावामध्ये किंगिणी नावाचं एक वासरू राहायचं. किंगिणी सुंदर होती आणि खोडकरही होती. अरे सकाळ झाली, मी उठायला हवं. मला खूप भूक लागली आहे. मी तलावाकाठी जाऊन गवत खाऊन येतो. तिकडलं गवत खूपच चविष्ट आहे. त्याच्याबद्दल विचार करूनच तोंडात पाणी आलं. किंगिणी थांब, एकटी नको जाऊस, मी पण येते. हत्तींचा कळप तळ्यावर आला असेल, एकटं जाणं धोक्याचं राहील. काही नाही होणार आई, मी काळजी घेईन. काय करावं, ऐकतच नाही ही. मला तर कुंजन अजून इथे कुठेच दिसत नाहीये. सकाळ तर झालीये पण हा अजून उठला नाहीये का? मला तो इथे पण नाही दिसत आहे. एक काम करते, मी त्याच्या घरी जाते आणि त्याला घेऊन येते. किंगिणी वासरू आणि कुंजन नावाची एक मुंगी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. कुंजा, कुंजा, बाहेर ये ना, आपल्याला जायला हवं.
झाली वाटतं. हा, अरे हे काय किंगणी, सकाळी सकाळी कुठे चाललीस? तू लवकर ये ना, मला खूप भूक लागलीये. मला ते तलावाजवळचं स्वादिष्ट गवत खायचंय. तर मग तू लवकर जा आणि गवत खाऊन परत ये. कालच मी माझ्या घरामध्ये सगळं अन्न भरून ठेवलंय. असं नाहीये कुंजा, तुझं न येणं योग्य नाहीये. कदाचित तो हत्तीचा कळप तलावाजवळ पोचला असेल. त्याच्यातला तो मनियन हत्ती खूप दुष्ट आहे. तो जेव्हाही मला बघतो तेव्हा लगेचच मला पकडायला धावतो. तो मला कधीच गवत नाही खाऊ देणार. तो स्वतः पण नाही खाणार आणि स्वतःचं पोट पण नाही भरवणार. अच्छा, पण तिकडे येऊन मी तुझ्या सोबत करू काय? तू फक्त माझ्या जवळ उभी राहा आणि मी जेव्हा गवत खात असेन तेव्हा तू तलावाकडे लक्ष ठेव. ते जसेच तलावाच्या बाहेर येतील तसं आपण तिथून लगेच खूप दूर पळून जाऊया. ओ, असं आहे का? मग मी येते. आणि कुंजन मुंगी आणि किंगिणी तळ्याकडे जायला निघाल्या. अगं किंगिणी, आपण मनियन हत्तीला असं सहज जाऊ द्यायला नाही पाहिजे. तो स्वतः तर गवत खात नाही ना, आणि तुला पण तो खाऊ देत नाही. हे तर बरोबर नाही ना? हो, तू एकदम बरोबर बोलते आहेस. पण जर आपण हत्तींसोबत मस्ती केली तर आपण संकटात सापडू शकतो. हत्ती खूप जास्त शक्तिशाली असतो. आपण त्यांना कधीही नाही हरवू शकत. म्हणून ह्याचाच घमंड त्या मनियन हत्तीला आहे. त्याच्या अहंकाराला मीच तोडते आज. तू खूप जास्त छोटी आहे त्याच्यासोबत लढाई करायला. त्या हत्तीला तुझ्यावर फक्त पाय ठेवायची कमी आहे. राम, बाकी तुला माहितीच आहे. हो, मी छोटी आहे, खरं आहे हे, पण मी पण खूप काही गोष्टी करू शकते. हं, चला बघूया ही छोटी कुंजन त्या हत्तींसमोर काय करू शकते. तू फक्त बघ, मी तुला दाखवते मी काय करते ते. कुंजा, मला तुझं बोलणं ऐकूनच भीती वाटायला लागलीये. ऐका, घाबरू नकोस. ती किंगिणी तिथे काय गवत खायला आलीये? तिच्यात आज इतकी हिंमत कशी काय आली? तिने काय मला इथे आज बघितलं नाही? काही हरकत नाही, मी तिला आज आठवण करून देतो. घाबरता छान पोट भरून गवत खा. मी तिला इतक्या जोरात आवाज दिला तरी सुद्धा तिला काही फरक नाही पडला. आता मला जाऊन तिला पकडावंच लागेल. मनियन सोबत मी आता बोलते. मनिया, थांब तिथेच. किंगिणीने तुला कधीच त्रास नाही दिला, तर मग का बरं तू सारखा तिला विनाकारण पळवून लावतोस? तू होतेस कोण मला हे सगळं बोलणारी? जर मी तुझ्यावर पाय ठेवला तर तू पूर्णपणे तिथे चिरडले जाशील. तुझ्या आयुष्याच्या भल्यासाठी सांगतोय, तू या सगळ्यातनं दूर राहिली तरच बरं आहे. सहजासहजी बाहेर नाही येणार.
मी तेव्हाच बाहेर येईन जेव्हा तू किंगिणीला परत कधी त्रास न देण्याचं वचन देशील. कुंज, नाही कुंज, मी कधीही परत किंगिणीला त्रास नाही देणार. तू प्लीज बाहेर येऊन जा. मनिया, तू शक्तिमान आहेस, पण तू तुझी शक्ती दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी नाही वापरली पाहिजे. तू तर तुझी शक्ती दुसऱ्यांची मदत करण्यासाठी वापरली पाहिजे. परत कधीही मन्यन हत्तीने दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला त्रास नाही दिला. आणि एवढंच नाही, कुंजन, किंगिणी आणि मन्यन खूप चांगले मित्र बनले.